पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर। ह्या देशामध्ये जे जे महापुरुष आहेत, ज्यांनी समता, बंधुता, न्याय याच्यासाठी काम केलेलं आहे, अशा सर्व महापुरुषांच्या विचारांना मी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 448 आणि प्रबुद्ध सेवा संघ यांच्या माध्यमातून आज वर्षावास हा संपन्न करत आहोत। आणि संपन्न करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी कांबळे साहेब, हेमराजजी मोरे, नितीनजी शिर्के, स्वप्नीलजी तांबे, राजेशजी कांबळे, विजय जाधव, सुधीर शिर्के, प्रशांत जाधव, जतीन मोरे, प्रफुल्ल जाधव, चेतन शिर्के, प्रशांत गायकवाड, सचिन पवार आणि नीलमताई कांबळे, स्वातीताई मोरे आणि विजय जाधव ताई, या सगळ्यांची मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो। आपण सगळ्यांनी मला विषय दिलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 पदव्या। आपण यूट्यूबमध्ये पाहिलं, फेसबुकवरती गेलो तरी आपल्याला त्या 22 पदव्यांबद्दल सगळ्यांना माहीतच आहे, नवीन असं काही नाही। पण मला या ठिकाणी एवढंच सांगावं वाटतं की ह्या 32 पदव्यांच्या अगोदर किंवा बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदर ह्या भारतभूमीतली परिस्थिती काय होती? तुम्हाला शिक्षणाचे अधिकार होते का? तुम्हाला बोलण्याचे अधिकार होते? तुम्हाला चालण्याचे अधिकार होते का? आपण इथे संघटित झालेलो आहोत, आपण आपले विचार मी तुमच्या समोर मांडत आहे, ही तरी आपल्याला मुभा होती का? तर त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळतं की नाही। मग आज आपण स्वतंत्र भारतामध्ये आहोत। स्वतंत्र भारतामध्ये जगत असताना बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग तुम्हा आमच्यासाठी केलेला आहे, म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मग बाबासाहेब जन्माच्या अगोदर नक्की या भारतभूमीमध्ये काय होत होतं, हा प्रश्न तुम्हाला आम्हाला नेहमीच पडत असतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर ह्या भारतभूमीमध्ये नक्की असं काय होतं की आम्हाला चालण्याचा, बोलण्याचा अधिकार नव्हता। म्हणजेच या भारतभूमीमध्ये मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता, ह्या मनुस्मृतीच्या ग्रंथावरती हे संपूर्ण राजकारण, धम्मकारण, समाजकारण चालत होतं, बरोबर की नाही? मग ह्या धम्मकारणामध्ये आम्ही कुठे होतो? तर आम्ही कुठेच नव्हतो, आम्ही कुठेच नव्हतो। मग या ठिकाणी अशी एक देवी होती, म्हणजे आता जे 50च्या पुढे आहेत, 40च्या पुढे आहेत, त्यांना सगळ्यांना माहित आहे, ह्या भारत देशामध्ये अशी एक सटवी म्हणून देवी होती की सटवी मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली की ती तिचं भविष्य लिहून जायचे, भविष्य सांगायची। मग ही सटवी सांगायची तरी काय? तरी ही सटवी काय सांगायची? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार, ब्राह्मणाचा मुलगा हुशार ब्राह्मण होणार, सोनाराचा मुलगा सोनार होणार, लोहाराचा मुलगा लोहार होणार आणि महाराजचा मुलगा शूद्र हा महार राहणार। परंतु या सटवीला एक गोष्ट मात्र कधीच समजली नाही की एका महारवण्यामध्ये भीमराव नावाचा मुलगा जन्माला येईल आणि संविधान लिहून संपूर्ण भारतीयांचं भविष्य येईल, हे मात्र ह्या सटवीला कधीही समजलं नाही। ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदललेली आहे, ही परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदललेली आहे। पण ती कशाने बदललेली आहे? तर ही शिक्षणाने बदललेली आहे, बरोबर ना? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे शिक्षणाचं दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, बोलतात का बाबासाहेब आंबेडकर? हे याच्यासाठीच म्हटलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पदवीच्या संदर्भामध्ये पुढे जात असताना एक गोष्ट, एक कवी बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्देशून काय म्हणतो? बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य आहे, तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य आहे, आपण दोघांनी ठरवूया, परिवर्तनाचं काम करूया, तू ताऱ्याने प्रकाशित कर, मी इथल्या साऱ्याने प्रकाशित करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला संविधान देऊन प्रकाशात आणलेलं आहे, प्रकाशवान केलेलं आहे। मी तुमच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात की आपल्याला गुरु मिळाले, बुद्ध गुरु मिळालेले आहेत, फुले, शाहू, आंबेडकर, कबीर आपल्याला गुरु मिळालेले आहेत। आणि ज्यांना गुरुच मिळाले नाहीत ते बुवा बाबाकडे जातात, ज्यांना गुरुच मिळाले नाहीत ते कुठे जातात? बुवा आणि बाबाकडे जातात। म्हणून
एक पाणी पिजे छान के, म्हणून संत कबीर काय म्हणतात, पाणी पिजे छान के गुरु पिजे जान के. तुम्ही सगळ्यांनी खरं गुरु कोण आहेत हे ओळखलेले आहेत, म्हणून बुवा बाबांना आपण बुवा बाबांपर्यंत जात नाहीत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षित केलेलं आहे, शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे, विचार करायला प्रवृत्त केलेला आहे, म्हणून आपण सगळे इथे जमलेलो आहोत. मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कृतज्ञता म्हणून जोरदार पुन्हा एकदा टाळ्या झाला पाहिजे. आपण 22 प्रतिज्ञाकडे जाणार आहोत आणि 22 प्रतिज्ञांबरोबर 32 पदव्यांच्या पर्यंत जाणार आहोत. पण याच्या पाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिश्रम आपण जाणून घेतले पाहिजे. अरे ज्या मनस्मृतीवरती हा भारत चालत होता, बरोबर ना, तिथे आपल्याला शिक्षणाचे अधिकार होते का? मग शिक्षणाचे अधिकार नसताना देखील बाबासाहेबांनी कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं आणि 32 पदव्या घेतल्या, हे देखून जाणून होणं, जाणीव होणं आणि जाणून घेणं हे फार महत्वाचं आहे की नाही? हो की नाही? मी संवाद साधतोय, मला व्याख्यानापेक्षा संवाद साधणं फार महत्वाचं वाटतं, कारण आपण विचाराने एकरूप झालं पाहिजे असतं. ताई आपण मगाशी आपल्याला ताईनी धम्मशील आपल्याला सगळं पंचशील दिलं, त्रिशन दिलं, पंचशील दिलं, बरोबर ना, आणि प्रतिज्ञा देखील आपल्याकडून ताईकडून वधवून घेतली, म्हणजे आपण ताईच्या विचारांबरोबर एकरूप झालेलो होतो, बरोबर की नाही? काही वेळेसाठी आपण आपल्याला विसरून गेलो होतो, म्हणून ह्या ताईसाठी देखील जोरदार टाळ्या झाला पाहिजे, कारण बुद्धाचा धम्म आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार आमच्या तरुण ताईसारखे लोक करत आहेत. मला असं वाटतं आमच्या 50शीतल्या लोकांचं आता काम संपलेलं आहे असं मला वाटायला सुरुवात झालेली आहे. जाधव साहेब, मोरे साहेब, मला असं वाटतं की आपलं आता काम संपायला लागलंय, की तरुणांनी आपलं काम आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, म्हणून आता आपण रिटायर व्हायला काय हरकत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, तरी पण आपण आहोत तर आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करावाच लागेल, आणि तो करणं हे आपल्याला नियमप्राप्त आहे, क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. आणि व्याख्यानाच्या पुढे जात असताना आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अखिल भारताला तेजोभान प्राप्त करून देणारे विचारवंत होते असं बोलताना आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आपल्याला तेजोभान, ह्या भारत देशाला तेजोभान प्राप्त करून दिलेलं आहे. पण हे तेजोभान प्राप्त करून देत असताना त्या बाबासाहेबांना झालेल्या ज्या यातना आहेत ते यातनाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा प्रवास, आता जाधव साहेबांनी म्हटल्याप्रमाणे मी स्वतः दापोलीचा आहे, ते देखील दापोलीचे आहेत, विजय जाधव साहेब, आपण सगळे दापोलीचे आहोत, दोघे पण दापोलीचे आहोत. आणि या ठिकाणी मगाशीच तुम्ही उल्लेख केलात की या ठिकाणी विलाजी पवार साहेब येऊन गेले. विलाजी पवार ज्यावेळेस अध्यक्ष होते तर त्यांच्या कार्यकारिणीमध्येच मी सभापती म्हणून होतो, आणि मी 15 वर्ष तिथे सभापती म्हणून काम करत असताना दापोलीमध्ये प्रशस्त असं सभागृह जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 वर्ष राहिलेले आहेत. ते सांगायचं तात्पर्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे वडील म्हणजे सुभेदार रामजी बाबा हे रिटायर झाल्यानंतर, मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर ते दापोली कॅम्पमध्ये आले आणि त्या दापोली कॅम्पमध्ये 2 वर्ष राहिले. परंतु तिथे त्यांच्या लक्षात आलं की इथे मला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न नाही, मला फक्त माझ्या पेन्शनवरती जगावं लागेल. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन, पण पहिल्यांदा बाबासाहेबांनी जे ABCD किंवा अ गिरवलेलं आहे ते दापोली तालुक्यामध्ये कालकाईच्या कोंडावरती, तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रशस्त असं आपण सभागृह बांधलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं जे घर होतं 10 बाय 15चं घर होतं, त्या घरावरती आपण बुद्धविहार उभं केलेलं आहे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांची सुरुवात जी झालेली आहे शिक्षणाची, आपण म्हणतो साताऱ्यामधून झालेली आहे, तर साताऱ्यामधून नाही, ते दापोलीमधून झालेले आहे. आणि पूर्वी दापोली आणि मंडणगड एकच तालुका होता. 1982 मध्ये हे तालुके वेगवेगळे झालेले आहेत, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाही परत आपण कुठल्याही पुस्तकामध्ये वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर हे दापोलीचे होतेच, तेव्हा दोन्ही तालुके एकच होते. दापोली तालुका आणि मंडणगड तालुका नंतर वेगवेगळे झालेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं शिक्षण हे साताऱ्यामध्ये 1900 ते 1904 मध्ये होत असताना बाबासाहेबांना खरं दुःख, यातना आणि परिश्रम जे घ्यावे लागलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने घ्यावे लागलेले आहेत. बाबासाहेबांना जेव्हा मिलिटरी कॅम्पमध्ये राहत होते तेव्हा अस्पृश्यता हे काय हे त्यांना माहीत नव्हतं, कारण मिलिटरीमध्ये सगळे आपलीच लोक, त्याच्यामुळे त्यांना अस्पृश्यता काय आहे, हा काय प्रकार आहे त्यांना माहीत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव ज्यावेळेस साताऱ्यामध्ये शिक्षण घ्यायला गेले आणि त्यांना शिक्षण घेत असताना सातारा हायस्कूलमध्ये
शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना खरं अस्पृश्यतेचे चटके मिळाले. मग ते काय चटके मिळाले की बाबासाहेबांना शिक्षण घेत असताना बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर गोनमटावरती बसावं लागत असे. हे तुम्ही सिरियलमधून पाहिलं, पिक्चरमधून पाहिलं, पुस्तकामधून वाचलं, नाटकामधून पाहिलेलं आहे. मी माझ्या पदरचं वेगळं सांगतोय असं काय नाही. आपण रिव्हिजन करतोय, उजळणी करतोय एवढंच मी म्हणेन. तुम्हाला काहीच माहीत नाही. इथे आता जाधव साहेबांनी सांगितलं इथे 300 पेक्षा जास्त व्याख्यान आणि प्रवचन झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही शिकत आलेले आहात आणि तुमचा जो संग्रह आहे तो संग्रह हा फार मोठा झालेला आहे. विचारांचा संग्रह तुमचा फार माझ्याही पेक्षा मोठा असं म्हणायला हरकत नाही, बरोबर की नाही? कारण 300 व्याख्यान ऐकणारा माणूस हा एक व्याख्याताच होऊन जातो असं मला वाटतं. कारण मी देखील एक व्याख्यान द्यायला सुरुवात केली. कारण कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असताना मी जेव्हा व्याख्यान ऐकायला जायचो ती एक माझी आवड होती आणि मला देखील समोर बसताना असं वाटायचं की आपण देखील यांच्यासारखं बोललं पाहिजे. पण मला असं आठवायचं की शुद्ध लेखन लिहून दिलं शाळेमध्ये ते सरळ मला पाठांतर करता येत नव्हतं. 2 वाक्य मला पाठांतर करता येत नव्हतं. मी गुरुजींच्याकडे गेलो, माझे जोशी गुरुजी होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की जोशी गुरुजी मला काहीच पाठांतर होत नाही, मला काही समजत नाही. तर त्यांनी मला एकच सांगितलं त्यावेळेस ताई की पाठांतर करायचं नसतं, पाठांतर करायचं नसतं, ते वाचायचं असतं आणि आपल्या अंतर्मनामध्ये आणि त्या विचारामध्ये उतरवायचं असतं आणि तेच बोलायचं असतं. शब्दाला शब्द टिपायला गेला तर तुम्ही विसरता आणि विसरल्यानंतर तुम्ही गोंधळता आणि तुमच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. म्हणून त्या जोशी गुरुजींनी सांगितलं, आज देखील ते पालघरचे आहेत, साने गुरुजींच्या गावचे आहेत, तेही जिवंत आहेत. पण जसे ब्राह्मण जरी असले तरी ते ब्राह्मण गुरुजी देखील चांगले असतात. सगळेच ब्राह्मण वाईट नसतात. सगळ्यांना एका रेषेमध्ये बसवता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये बोलताना, भीमरावांच्या संदर्भामध्ये बोलताना, बाबासाहेब जेव्हा इथे शिकत होते, साताऱ्यामध्ये शिकत असताना तिथे त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीने सामोरं जावं लागत असे. पहिल्यांदा शाळेमध्ये प्रवेश नाही आणि शाळेमध्ये प्रवेश मिळाला तर शाळेच्या आतमध्ये जाता येत नाही. गुरुजी जे आहेत ते त्यांना ह्या महाराजच्या मुलाने शिकून काय करायचं आहे असं त्याला उद्देशून बोलतात. व्यथा आणि कथा त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. मला शिकायचं तर आहे, सुभेदारांची इच्छा आहे की आपला मुलगा शिकला पाहिजे, पण मुलांच्या मनामध्ये त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात की बाकीचे विद्यार्थी शाळेमध्ये वर्गामध्ये बसून शिकतात आणि मला शाळेच्या बाहेर शिकावं लागतं, बसून शिकावं लागतं. माझा असा काय गुन्हा आहे की मला शाळेच्या बाहेर बसावं लागते. इथले गुरुजी देखील माझ्याजवळ संवाद साधायला तयार नाहीत, सरळ शिकवायला तयार नाहीत. हे प्रसंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे भीमरावांच्या मनामध्ये निर्माण होतात. ही ठेस लागत जाते. ही विचारांची ठेस आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ठेस त्यांच्या मनाला लागत असते. कुठलेही शिक्षक त्यांना कोऑपरेट करायला तयार नाहीत. अशा वेळेचाच एक प्रसंग आहे, तुम्हाला माहितच आहे, अनेक व्याख्यात्यांनी तुम्हाला सांगितलं असेल. गणिताचा तास आहे. गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारतात, पण तो प्रश्न कोणाला सोडवता येत नाही. मग पुन्हा भीमराव सांगतात मी सोडवणार. मग ज्यावेळेस भीमराव शाळेच्या वर्गामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतात, तिथले विद्यार्थी अर्धाओरडा करतात की या महाराजच्या मुलाला आतमध्ये घेऊ नका, आमचे जेवणाचे डबे त्या ब्लॅकबोर्डच्या पाठीमागे ठेवलेले आहेत, ते डबे बाटतील, विटाळ होईल म्हणून जोर जोरात तिकडचे विद्यार्थी ओरडत असतात. तिथले शिक्षक देखील भांबावून जातात. मग शिक्षक त्या विद्यार्थ्यांना सांगतात की तुमचे ब्लॅकबोर्ड मधले असणारे डबे आहेत, ते डबे तुम्ही काढून बाजूला ठेवा. त्यानंतर भीमराव येतात आणि हा म्हणता ते गणिताचे प्रश्न सगळे सोडून टाकतात. विद्यार्थी त्यांना येत नाही. तुम्ही कुठे बसलात ते महत्वाचं आहे, तुम्ही किती पाठीमागे बसलात हे महत्वाचं नाही, तुमचं लक्ष किती आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीमध्ये किती रस आहे हे फार महत्वाचं आहे. तुम्ही कुठे बसलात, खुर्चीवर बसलात, खाली बसलात, बाहेर बसलात, त्याच्यापेक्षा तुमचं उद्दिष्ट आणि ध्येय हे महत्वाचं आहे. याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय आणि उद्दिष्ट हे आपल्या लक्षात येतं की मला शिकायचे आहे आणि शिकून मला इथली व्यवस्था बदलायची आहे. जी व्यवस्था मनस्पृची व्यवस्था आहे ही व्यवस्था मला बदलायची आहे. हे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये निर्माण होतात. ही व्यवस्था बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परिश्रमपूर्वक ते प्रयत्न करत राहतात. पुढचा किस्सा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील साताऱ्यामध्ये गोरेगाव या ठिकाणी कामासाठी जातात. दुष्काळ पडलेला आहे.
आणि दुष्काळ पडलेला असताना तिथे पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून तिथे तलाव खोदण्याचं काम चालू आहे आणि रामजी बाबांना तिथे काम मिळतं. रामजी बाबा तिथे जातात. काही महिन्यानंतर आपल्या मुलांनी आपल्याला भेटावं येऊन म्हणून रामजी बाबा पत्र पाठवून आपल्या मुलांना त्या ठिकाणी बोलवतात. पण तिथे आल्यानंतर साताऱ्यामध्ये गोरेगावला उतरल्यानंतर तिथे भीमरावांना तिथे बैलगाडी सुद्धा मिळत नाही जाण्यासाठी, कारण तिथे देखील त्यांना अस्पृश्याचे चटके लागतात. बैलगाडीवाला देखील त्यांना बैलगाडीमध्ये घेत नाही. स्टेशन मास्तराच्या मध्यस्थीने ती बैलगाडी मिळते, पण तो बैलगाडीवाला सांगतो की बाबा रे मी चालत जाईन, तुम्ही आतमध्ये बसा. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये तो गाडीवाला म्हणतो आता तुम्ही जेवण घ्या आणि जेवून घ्या. भीमराव त्यांना प्रश्न विचारतात, पाण्याचं काय? जेवण तर आमच्याकडे आहे, पण पाण्याचं काय? तो म्हणते तो समोर नाला आहे, त्या नाल्यातलं पाणी प्या. तो समोर नाला आहे, त्या नाल्यातलं पाणी प्या. त्या नाल्यातलं पाणी अस्वच्छ असतं, दूषित असतं. भीमराव आणि त्यांचे सगळे भावंड नाश्ता करून घेतात, न्याहारी करून घेतात, तिथलं पाणी पितात, दूषित पाणी पितात. बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते, माणसासारखा माणूस आम्ही देखील आहोत, पण आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही. बाबासाहेबांच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होतो आणि बाबासाहेब महाडचा तो पाण्याचा सत्याग्रह करतात आणि पाणी आम्हाला देखील मिळालं पाहिजे असा तो महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह करतात. बाबासाहेबांना जशा ठेसा लागलेल्या आहेत तसे बाबासाहेबांनी पुढे शिक्षण घेऊन त्या पद्धतीचा संघर्ष आणि सत्याग्रह केलेले आहेत. बाबासाहेब कसे वशेत इथपर्यंत पोहोचतात. बाबासाहेब पोहोचल्यानंतर तिथे बाबासाहेबांना केस कापायचे असतात. बाबासाहेब असंख्य न्हाव्याकडे जातात, पण तो कुठलाही न्हावी तिथे त्यांचे केस कापायला तयार नसतो. बाबासाहेब बघतात की एका तलावामध्ये म्हैस ही पाण्यामध्ये बसलेली असते आणि एक न्हावी हा त्या म्हशीचे केस भादरत असतो. बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हा न्हावी ह्या जनावराच्या म्हणजे या म्हशीचे केस भादरतोय, परंतु आमच्यासारखे माणसांचे केस भादरत नाही. बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की ही व्यवस्था आपल्याला बदलली पाहिजे. ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला शिकलं पाहिजे आणि आपल्याला ह्या व्यवस्थेबरोबर संघर्ष करायला पाहिजे. बरोबर ना? ते प्रत्येक भावना ही बाबासाहेबांची संघर्षाची होती, पण संघर्ष करायच्या अगोदर आपल्याला शिकलं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे, उच्च शिक्षित झालं पाहिजे, तरच आपल्याला विचारांनी संघर्ष करता येईल. कारण लाठाकाठाने संघर्ष करून आपल्याला जिंकता येणार नाही. कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य देखील ते तलवारीने उभं राहिलं होतं. ते तलवाराची ताकद पाठीमागे जे मनगट होतं ते ह्याच महाराजांचं होतं, हे आपल्याला विसरता कामा नये. पण तलवारीची लढाई ही कुठपर्यंत लढायची? कारण ती लढता लढता माणूस थकून जातो. तलवारीची लढाई करत असताना ती कायमस्वरूपी नसते. म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की तलवारीची लढाई नाही, ताटीकाठीची लढाई नाही, काठ्यांची लढाई नाही, तर आपल्याला विचारांची लढाई लढायची आहे. आपल्याला विचारांची लढाई लढायची आहे. म्हणून बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपल्याला शिकलं पाहिजे. ज्या वडिलांचं तुटपुंज असं उत्पन्न, त्याच्यातून बाबासाहेबांना काय शिकवणार, भीमरावांना ते काय शिकवणार? बरोबर की नाही? फार वेळ होतो, आपल्याला पटापट जावं लागेल पुढे थोडंसं. तर बाबासाहेबांना काय प्रश्न पडतो की आपल्या वडिलांचं हे तुटपुंज असं उत्पन्न आहे, ह्या उत्पन्नावरती आपण काय करणार? तरी देखील बाबासाहेबांचे वडील त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर बाबासाहेबांचे वडील त्यांना मुंबईमध्ये घेऊन येतात आणि मुंबईमध्ये घेऊन आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये बाबासाहेबांचं ऍडमिशन करतात. हे आपल्याला माहिती आहे, आपण सातत्याने वाचतो. पण बाबासाहेबांचं एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये ऍडमिशन करण्याच्या अगोदर बाबासाहेबांचं मराठा हायस्कूलला ऍडमिशन केलं होतं आणि बाबासाहेबांच्या वडिलांच्या लक्षात आलं, कारण ते प्रिन्सिपलच होते, मिलिटरीमध्ये ते प्रिन्सिपल होते. बाबासाहेबांच्या लक्षात आलं मराठी हायस्कूलमध्ये चांगलं शिकवलं जात नाही, म्हणून त्यांनी तिथून काढून बाबासाहेबांच्या भीमरावांना आणि आनंदला एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये घातलं. आणि तिथे घातल्यानंतर पुन्हा एक अस्पृश्याचे चटके आहेतच. तिथे घातल्यानंतर पुन्हा अस्पृश्याचे चटके, आपण अस्पृश्य आहोतच, चटके मिळणारच आहेत. तिथे देखील बाबासाहेबांना बाहेर बसावं लागलं. आणि असं असताना एक तिथे अधिकारी येतात, इंग्रज अधिकारी येतात, शिक्षण अधिकारी येतात. ते तिथे टेस्ट घेतात. हे तुम्हाला माहित आहे, मी काय वेगळं सांगतो असं काही नाही, आपण फक्त एक रिव्हिजन करतो, हळूहळू आपण पुढे जातोय. तर तिथे शिक्षण अधिकारी इथल्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारतात की
की एक एक प्रश्न विचारतात, परंतु कोणाचाच हात वरती असतो. मग पण सगळ्या प्रश्नांचा भीमरावांचा हात मात्र वरती असतो. भीमरावांचा हात वरती असतो. भीमराव सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. आणि मग ते शिक्षण अधिकारी त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात की भीमराव, मी तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो की सांग, ह्या पृथ्वी तलापासून सगळ्यात दूर कोणता ग्रह आहे? भीमराव नम्रपणे म्हणतात की साहेब, मला माहित नाही, या पृथ्वी तलापासून कोणता ग्रह दूर आहे मला माहित नाही, पण एवढा मात्र मी निश्चित सांगेन की या शाळेमध्ये ठेवलेला पाण्याचा माठ हा माझ्यापासून कोसो दूर आहे, कारण त्याला मला हात लावता येत नाही आणि त्यातलं मला पाणी पित नाही. ही व्यवस्थेला मारलेली चपराक आहे. भीमरावांनी शाळेत असताना ही व्यवस्थेला मारलेली चपराक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर की नाही? जसं मुक्ता साळवेने व्यवस्थेला मारलेली चपराक आहे. मुक्ता साळवे आठवत असेल तुम्हाला? तुम्ही मुक्ता साळवे आठवते का? नाही आठवत? सावित्रीबाई फुले आठवते? त्यांची विद्यार्थी म्हणजे मुक्ता साळवी, ते देखील व्यवस्थेला प्रश्न विचारते. बरोबर की नाही? व्यवस्थेला खडबडून जागा करते है ना. आमचे हक्क आणि अधिकार कोणते? बरोबर ना. म्हणून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्थेला मारलेली चपराक आहे. शाळेत जात असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या आज आपल्या मुलांना आपण सगळं काय देतोय? देतो की नाही? कपडे देतोय, पुस्तकं देतोय, कोचिंग क्लासेस लावतोय, बरोबर, जे काय पाहिजे ते सगळं देतोय. पण त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे काही नव्हतं. शाळेत जाण्यासाठी कपडे देखील नव्हते. ते आनंदचा सदरा घालून शाळेत जात होते. बाबासाहेब पावसात भिजत जात होते, कारण दोघां भावांमध्ये एकच छत्री. अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब म्हणजे भीमराव शिकलेले आहेत. लक्षात घ्या. आज आपण आपल्या मुलाला सगळं काय देतोय की नाही? तरी देखील आमची मुलं किती परदेशात शिकतात आहेत हा मोठा प्रश्न. तुमच्यातले शिकलेले असतील निश्चितच, पण आपल्यामधले परदेशात किती जातात हा प्रश्न आम्हाला निर्माण होतो की नाही? मग आपण शिकलं पाहिजे. बाबासाहेबांच्या बत्यास पदव्यांचा अभ्यास करत असताना आपण शिकलं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे आणि आपल्या समाजाला संघटित करून संघर्ष करायला पाहिजे. तो अभिजित दिपके आता करतोय. तो कोणासाठी करतोय? तो आपल्या मुलांसाठीच करतोय, है ना. सगळ्या मुलांना हक्काने अधिकार मिळाला पाहिजे की हा मुंबई प्रांतातला नाही, महाराष्ट्रातलाच नाही, ह्या देशातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायतच्या शाळा आज बंद पडत आहेत. शासनाच्या निधीवरती चालणाऱ्या शाळा आता बंद पडत आहेत. म्हणून ही संस्कृती जी आहे, मराठी संस्कृती आहे, ते बदलण्याचा जे प्रयत्न करत आहेत. ही जी मुलं आहेत, अस्पृश्यांची मुलं आहेत, म्हणजे आता अस्पृश्य राहिलेलं आहे. खेडापाड्यामध्ये जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल अजूनही मुलांच्या पायामध्ये चप्पल नाही. मला माझे दिवस आठवतात, कारण मी ज्यावेळेस शाळेत जायचो तेव्हा देखील माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती. पण आज जो मी सुटापुटामध्ये दिसतोय त्याचं सगळं श्रेय ह्या बाबासाहेब आंबेडकरांना जातं. तर मला देखील आठवतंय की मी शाळेत जात असताना माझ्या पायामध्ये चप्पल नसायची, छत्री नसायची. आम्ही तो मेन कापड म्हणायचो ना, मेन कापड घेऊन आम्ही शाळेत जायचो, कारण वडील हे शेतकरी, कष्टकरी शेतकरी. आमचे दिवस आम्हाला आठवतात. आज देखील तीच परिस्थिती खेडोपाड्यामध्ये आहे. परिस्थिती बदललेली नाही. आपण शहरात राहणाऱ्या लोकांना वाटतं की तिकडची परिस्थिती आता बदललेली आहे, परंतु परिस्थिती बदललेली नाही. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्या खेडोपाड्यातल्या लोकांसाठी देखील आपल्याला काम करायला पाहिजे. आम्ही काय करणार? ते एखादी शाळा दत्तक घ्या. दत्तक घेताना आली तर तिथे पुस्तक वाटप करा, गणवेश वाटप करा. हे फार मोठं काम आहे. हेच बाबासाहेबांचे विचार आहेत, हे फुलेशाह आंबेडकरांचे विचार आहेत. ते विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. बाबासाहेब शिकत असताना बाबासाहेबांना अस्पृश्य चटके लागलेले आहेत. हे अस्पृश्याचे चटके बाबासाहेबांना लागलेले आहेत, हे सोसत आहेत. बाबासाहेब मॅट्रिक पास झाले. भीमरावांना जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षाही रामजी बाबांना आनंद झालेला आहे. केळुसकर गुरुजींना आनंद झालेला आहे. आता हे केळुसकर गुरुजींच्या बद्दल तुम्हाला माहीत असेल, सगळ्यांना सांगायची गरज नाही, पण जे माहीत आहे ते एवढंच माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बुद्ध चरित्र दिलं, एवढंच माहीत आहे. त्याच्या पलीकडे केळुसकर गुरुजी आपल्याला माहीत नाही. कधीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मी इथे येईन तेव्हा पुन्हा तुम्हाला भरभरून केळुसकर गुरुजी सांगेन. जर केळुसकर गुरुजी बाबासाहेबांना भेटले नसते तर बाबासाहेब आंबेडकर आणि 32 पदव्या घेऊ शकल्या नसत्या, हे तुम्ही लक्षात घ्या. बाबासाहेबांनी ज्या 32 पदव्या घेतलेल्या आहेत, जेवढे रामजी बाबांचं जेवढं तिथे रामजी बाबांचे कष्ट आहेत तेवढंच कष्ट हे केळुसकर गुरुजींचे आहेत, हे तेवढं लक्षात ठेवा तुम्ही.
म्हणून केळुसकर गुरूंची जयंती आपण साजरी करायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझी जयंती साजरी करू नका, पण शाहू महाराजांची जयंती साजरी करा. त्या पद्धतीने मी सांगतोय की कुणबी समाजातले लोक केळुसकर गुरूंची जयंती साजरी करत नाही, पण आपण सगळ्यांनी मिळून केळुसकर गुरुजींची ही जयंती साजरी करायला पाहिजे. कारण बाबासाहेब आपल्या स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात की केळुसकर गुरुजींनी जर मला बुद्ध चरित्र दिलं नसतं तर मला बुद्ध समजले नसतं, आणि मला बुद्ध समजले नसते तर मी बुद्धाच्या धम्माकडे वळलो नसतो, आणि बाबासाहेबांना बुद्ध समजले नसते तर आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धांच्या झोळीमध्ये टाकलं नसतं. केवढा मोठा प्रवास आहे, लक्षात आलं का? आणि इथेच थांबलेले नाहीत. बाबासाहेबांचा मॅट्रिक पास झाल्यानंतर बुद्ध चरित्र दिल्यानंतर रामजी बाबांना मोठा प्रश्न पडतो की आता पुढे मुलाला कसं शिकवायचं, शिक्षण तर द्यायचं आहे ना, शिकलं पाहिजे, ही रामजी बाबांची इच्छा आहे. आणि हा अस्पृश्य समाजामध्ये जन्मलेला मॅट्रिक झालेला पहिले म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. मी थोडं स्पीडी सांगतोय कारण 1 तास माझ्याकडे आहे, म्हणून मी खूप स्पीडमध्ये जातोय, कारण हे मी 2.5 तास बोलतो या विषयावरती ताई. तर पुढे प्रश्न पडतो की आता काय करायचं, भीमरावांना कसं शिकवायचं. केळुसकरजी त्यांच्या बरोबर येतात रामजी बाबांच्या आणि म्हणतात घाबरू नका, मी त्याची व्यवस्था करतो. आणि रामजी बाबांना केळुसकर गुरुजी, कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी गुरुवर्य रामजी बाबांना सयाजीराव गायकवाडांकडे घेऊन जातात, पत्रव्यवहार करतात आणि सांगतात की बाबा महार समाजामध्ये पहिला मुलगा मॅट्रिक पास झाला तो म्हणजे आमचा भीमराव, त्याची शिष्यवृत्तीसाठी काहीतरी प्रयत्न करा, आणि पुढचा खर्च बडोदे संस्थानिक सयाजीराव गायकवाड करतात. पण पुढे देखील अट्ट आली, शिक्षणाला देखील अट्ट आली, लक्षात ठेवा, शिक्षणासाठी देखील अट्ट आलेली आहे. ते म्हणतात हरकत नाही, मी शिक्षणाचा खर्च करेन, पण शिक्षण BA झाल्यानंतर भीमरावांनी माझ्याकडे यायचं, बडोदा संस्थानीमध्ये यायचं, आणि तिथे आल्यानंतर माझ्याकडे नोकरी करायची आणि माझं कर्ज फेडायचं, म्हणजे संस्थानकाचं कर्ज फेडायचं. फुकटामध्ये काही नाही. आपल्याला आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून, भारत सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते फुकट, त्याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं, लक्षात घ्या. पण बाबासाहेबांना शिष्यवृत्ती तर दिलीच, परंतु त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाडांनी तेथे अट्ट टाकलेली आहे, बरोबर आहे. बाबासाहेब पुन्हा एल्फिस्टन कॉलेजमधून आपलं BA पास करतात. BA पास केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना कुठे जावं लागतं, बडोदा संस्थानामध्ये जावं लागतं. बडोदा संस्थानामध्ये गेल्यानंतर तिकडे नोकरी करावी लागते, बरोबर आहे. नोकरी केल्यानंतर तिथे काय होतं, बडोदा संस्थानिक बडोद्यामध्ये तर जास्त अस्पृश्यता आहे. बाबासाहेबांच्या भीमराव वडिलांना वाटतं की आपला मुलगा कधीच बडोद्यामध्ये जाऊ नये, तिथे नोकरी करू नये, कारण तिथे त्याला जास्त अस्पृश्य चटके लागतील. ते त्याला मनाई करतात, पण भीमराव सांगतात की ॲग्रीमेंट झालेलं आहे, मला तिथे जावंच लागेल, मला तिथे नोकरी करावीच लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब मुंबई युनिव्हर्सिटीमधून BA केल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायला जातात. नोकरी करायला गेल्यानंतर तिथे सयाजीराव गायकवाड सांगतात की एक अस्पृश्य समाजाचा व्यक्ती त्यांनी BA झालेला आहे, त्याला तिथे रिसीव्ह करायला काही लोकांनी जावं, परंतु सयाजीराव गायकवाड एक राजा सांगतो तरी प्रजा ऐकत नाही, म्हणजे इथले काम करणारे लोक ऐकत नाहीत, कारण ते व्यवस्थेचे गुलाम आहेत. आपण व्यवस्थेचे गुलाम होतो, मग गुलामाला रिसीव्ह करायला कोण स्टेशनवरती जाईल का, तर नाही. बाबासाहेबांनी हे केलं, ठीक आहे, पण बाबासाहेबांना रिसीव्ह करायला बडोदा स्टेशनला कोणी आलेले नाहीये. बाबासाहेब स्वतः तिथे जातात आणि तिथे सयाजीराव त्यांना विचारतात तुम्हाला काही त्रास झाला का, मी तुम्हाला नेण्यासाठी लोक पाठवली होती. बाबासाहेब भीमराव नम्रपणे सांगतात मला तिथे कोणी न्यायला आलं नाही. ज्ञान पंडित त्याला न्यायला तिथं चपराशी देखील येत नाही, म्हणजेच आपण व्यवस्थेचे गुलाम होतो, या मनस्मृतीचे गुलाम होतो, लक्षात ठेवा. म्हणून बाबासाहेबांना इथली व्यवस्था बदलायची होती, त्या व्यवस्थेने आपल्याला गुलाम केलेलं आहे, त्या व्यवस्थेने मनस्मृतीने आपल्याला गुलाम केलेला आहे. ही व्यवस्था बदलण्याचा जो प्रयास होता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. बाबासाहेबांच्या 32 पदवा म्हणजे बाबासाहेबांना होत अस्पृश्याची एक जखम होती, एक जखम ही बाबासाहेबांनी प्रत्येक डिग्रीनी भरून काढलेली आहे, प्रत्येक पदवीनी भरून काढलेली आहे, लक्षात ठेवा, बरोबर ना. लक्षात आलं इथपर्यंत. पुढे जाऊया का आपण,
परंतु तिथे गेल्यानंतर, संस्थानामध्ये गेल्यानंतर तिथला चपराशी बाबासाहेबांना पाणी देत होता. बाबासाहेबांना तिथला चपराशी बाबासाहेबांना पाणी देत होता. बाबासाहेबांना टणकावून सांगितलं की तुम्हाला पाणी प्यायचं असेल तर तांब्या आणि पेला तुम्ही तुमच्या घरातून आणायचा आणि समोर नळ आहे तिथून पाणी भरायचं आणि त्यावर ठेवायचं. बाबासाहेबांना तिथल्या चपराशी देखील एक पुस्तक किंवा तिथलं चिका फाईल्स त्या टेकून देत होत. म्हणजे शिक्षण घेतलं म्हणजे समाजाने आपल्याला स्वीकारलं का? नाही. आज देखील आपण शिक्षण घेतलेलं आहे, पण या व्यवस्थेने आपल्याला स्वीकारलेलं आहे का? नाही. परवाचाच किस्सा सांगतो ते तुम्हाला. परवा भाईंदर स्टेशनच्या इकडे मी उभा होतो, म्हणजे एक गेट मीटिंग चालू होती आणि ते गेट मीटिंग घेत असताना एक व्यक्ती आणि एक मुलगी तिथे पंचशील ध्वज लावलेला होता. त्याच्या एकाने चबुतऱ्यावरती बसला होता, शूज घालून बसला होता. तर आपला एक तरुण तुमच्यासारखा मुलगा तिथे आला आणि त्याला सांगितलं की बाबा इथे तुम्ही शूज घालून बसू नका. त्या मुलीच्या तोंडातून काय वाक्य आलं माहित आहे का? मी तिथून ऐकत होतो. हे सगळे असेच आहेत. आज देखील व्यवस्थेने आम्हाला स्वीकारलेलं नाही. म्हणजे हे बहुत लोक हे भीमाच्या आडवे सगळे असेच आहेत. लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी व्यवस्थित लोकांची मनं बदललेली नाहीत, हे लक्षात ठेवा. म्हणून व्यवस्थेबरोबर आपल्याला फाईट करावं लागेल. जे तुम्ही पाहिलं अभिजित दीप्तेला मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करावं लागलं, या सरकारच्या विरोधामध्ये बंड करावं लागलं आणि बंड करताना तिथल्या विद्यार्थ्यांना काय भोगावं लागलं हे तुम्ही पाहिलं. म्हणजे तिथले विद्यार्थी आज देखील या व्यवस्थेचे गुलाम आहेत. हे संविधान जरी आपल्याला मिळालेलं आहे तरी आपण व्यवस्थेचे गुलाम आहोत. बरोबर आहे. म्हणून आता बाबासाहेब आंबेडकर होणार आहे का? नाही. मग आपल्याला या व्यवस्थेबरोबर आपल्याला 2 हात करावे लागतील. मग ते कधी करू शकतो? तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल, संघटित व्हावं लागेल आणि विचारांनी संघर्ष करावा लागेल. बरोबर ना? आता तलवारीची लढाई नाही, मनगटाची लढाई नाही, आता विचारांची लढाई. मग विचारांची लढाई आपल्याला लढावी लागेल. बरोबर. इथपर्यंत आपण पुढे जाऊया. तर तिथे काम करत असताना तिथे देखील बाबासाहेबांना चटके मिळालेले आहे. तिथे देखील बाबासाहेबांना अस्पृश्य चटके मिळाले. बाबासाहेबांना त्रास येते. बाबासाहेबांना प्रश्न पडतो की मी BA झालेलो आहे तरी देखील लोक ही चपराशी, ती शिकलेली नाही, अशिक्षित आहे, ते देखील माझ्या बरोबर असे वागतात आहेत. बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. बाबासाहेबांना 11 दिवसामध्ये त्रास येते की रामजी बाबा आजारी आहेत. बाबासाहेब दिसतात, थोडेजोर दिसतात आणि मुंबईमध्ये येतात. रामजी बाबा त्यांचा हातामध्ये घेतात आणि शेवटचा आशीर्वाद देतात, श्वास घेतात आणि ह्या जगाचा निरोप घेतात. बाबासाहेब अस्वस्थ होतात. ज्या बाबांनी त्यांना शिकवलं, पैसे नसताना शिकवलं. रामजी बाबांच्या बद्दल एकच गोष्ट तुम्हाला सांगेन, किंवा शिक्षणासाठी बाबासाहेबांचे पैसे कमी पडत होते तेव्हा केळकर गुरुजींची डोक्यावरती पुस्तके घेऊन, त्या परळ होळीवाड्यामध्ये डोक्यावर पुस्तके घेऊन घराघरामध्ये विकत होते की बुद्ध चरित्र घ्या, संत तुकारामांचा अभंग घ्या म्हणून. आणि ते मिळणाऱ्या पैशातून बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण करत होते. कमी पडलं तर आपल्या मुलींच्याकडे उधारी पैसे घेत असत. अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या वडिलांनी बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि आपली पेन्शन आल्यानंतर उधारी घेतलेले पैसे हे लोकांना देत असत. आता बाबासाहेबांचा आधार संपलेला आहे. रमाबाई ही आधार आहेच. तर रमाबाई काय करू शकते? तर रामजी बाबाचा आधार केल्यानंतर बाबासाहेब अस्वस्थ होतात. बाबासाहेब पुन्हा आपल्या शिक्षणाकडे वळतात. बाबासाहेब अस्वस्थ होतात की जिथे नोकरी करण्यासाठी गेलो होतो तिथे मला नोकरी देखील करता येत नाही आणि तिकडची लोक मला नोकरी देखील करून देत नाहीत. मग आमची प्रश्न पडतो, भीमरावांना आता पुढे काय करायचं? ते गुरुजींना प्रश्न पडतात, विचारतात आता मी पुढे काय करू? गुरुजी त्यांना सांगतात की सयाजीराव गायकवाड मलबार हिल मध्ये आपल्या बंगल्यावरती आलेले आहेत, आपल्या राजमहालामध्ये आले, त्यांना जो आपण भेटूया, तिथे आपली केफेत मांडूया आणि बघूया काय करता येईल पुढे. बाबासाहेब भीमराव आणि केळकर गुरुजी मलबार हिलच्या त्यांच्या राजवाड्यामध्ये जातात आणि त्यांना भेटतात. भेटल्यानंतर तिथे सांगतात की बाबा तुमच्या त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी मला चांगली वागणूक मिळत नाही, मला राहण्यासाठी व्यवस्था नाही, अशा परिस्थितीमध्ये मी तिथे राहू शकत नाही आणि तुमची नोकरी करू शकत नाही. त्याच्यानंतर सयाजीराव राजा तो देखील व्यवस्थेचा गुलाम आहे. तो त्या ठिकाणी शांत बसतो आणि म्हणतो की याच्यासाठी मी काही करू शकत नाही,
पण भीमराव एक मात्र आहे की मी आता काही मुलांना अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी पाठवत आहे आणि तुमची जर इच्छा असेल पुढचे शिक्षण घेण्याची तर तुम्हाला मी पुढे शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये पाठवतो. तर तुम्ही माझ्या संस्थानामध्ये अर्ज करा. सयाजीराव गायकवाड च्या संस्थानामध्ये बाबासाहेब हे त्या ठिकाणी अर्ज करतात. बाबासाहेबांचं जे वाक्य चातुर्य आहे, बोलण्याची जी स्किल आहे, इंग्लिशमध्ये बोलण्याची जी स्किल आहे, बाबासाहेबांनी जो अर्ज केलेला आहे तो अर्जाचे हँडरायटिंग बघून, बाबासाहेबांचं स्पीच बघून सयाजीराव गायकवाड हे प्रभावित होतात आणि ते प्रभावित होताना शिष्यवृत्ती देतात आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुढच्या शिक्षणाचा प्रवास हा चालू होतो. बाबासाहेब मध्ये हे अमेरिकेमध्ये पुढे शिक्षणासाठी जात असतात. कुठे जातात बाबासाहेब? आम्हाला आमच्या मुलाला म्हटलं काही करू की तुला सिडनम कॉलेजमध्ये टाकतो, तर माझा मुलगा म्हणतो ट्रेनचा प्रवास आहे, गर्दी खूप आहे, मी कसं जाणार पप्पा? एक जवळचं कॉलेज बघा म्हणजे मला बाईक घेऊन तिथे पोहोचता येईल. बरोबर ना? तुमची मुलं असं बोलत असतील, तुमची पण मुलगी असं बोलत असेल असं मला तरी वाटतं. तर माझा मुलगा म्हणाला पप्पा एवढं लांबचं कॉलेज म्हणतो, आपल्या बाजूला ते SN कॉलेज आहे भाईंदरला, तिथेच मी शिकेन. मुलगीने पण तेच म्हटलं बाबा पप्पा एवढ्या लांब नको, जवळच्या जवळ बघूया ना. हे काय कॉलेजमध्ये इथेच कॉलेज करते, बाजूला जर SN कॉलेज, म्हणजे माझी दोन्ही मुलं तिथेच शिकली. माझी इच्छा होती की त्यांनी पुढे जाऊन मोठ्या कॉलेजमध्ये जावं. नाही, पुढे मुलगी MA साठी गेली. मी म्हटलं बाबा चांगल्या ठिकाणी आपण ऍडमिशन देऊया. पप्पा कशाला? SN मधूनच SN कॉलेजमध्येच तिथे MBA होतं, तिथेच करते. कशाला प्रवासाचा 2 तास वाया जातील? ते 2 तास वाया नव्हते तर प्रवासाचा त्रास. आणि बाबासाहेबांना शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी तो विचार केला का आता तर प्लेन आहे का? प्लेन होते का? नाही. प्लेनचा प्रवास होता का? एरोप्लेनचा प्रवास होता का? नाही. तिथे बोटीने जावं लागत. पण बाबासाहेब दगुणले नाही. बाबासाहेबांनी निश्चय केला की आपल्याला ही व्यवस्था बदलायची असेल तर आपल्याला अमेरिकेत आहे, इंग्लंड आहे, आपल्याला जावंच लागेल. तर आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करायचे आणि ती व्यवस्था बदलायची. बरोबर ना? आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेचा प्रवास चालू होतो. मग अमेरिकेमध्ये बाबासाहेबांची कोण नातेवाईक होते का? आज मला माझ्या मुलीला पुण्याला पाठवायचे, नागपूरला पाठवायचे शिक्षणासाठी, तर आपण विचारतो जिथे कोण नातेवाईक आहे, कोण मित्र आहे का? आपण 10 लोकांना फोन करतो. कोणी भेटतंय का ओळखीचं? म्हणजे माझ्या मुलीवर माझ्या मुलावर लक्ष राहत. बाबासाहेबांचं ते अमेरिकेमध्ये कोण होतो? कोणी नाही. 7 समुद्र पार बाबासाहेबांच्या ओळखीचं कोणी नाही. तर बाबासाहेबांबरोबर एक मात्र इच्छाशक्ती होती, ती म्हणजे शिक्षण घेण्याची. ती ओढ होती उच्च विद्या उत्कृष्ट होण्याची. लक्षात ठेवा, जिज्ञासा पाहिजे, ओढ पाहिजे, प्रेम पाहिजे, है ना? शिक्षणाबद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, ओढ पाहिजे, जिज्ञासा पाहिजे. बरोबर ना ताई? ही बाबासाहेबांच्या मनामध्ये होती आणि बाबासाहेबांचा प्रवास चालू होतो अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये. बाबासाहेब त्या ठिकाणी इथे आपल्या PhD साठी प्रवेश घेतात, है ना? त्यासाठी BA बाबासाहेब मुंबई युनिव्हर्सिटीत झालेले आहेत आणि बाबासाहेब आपला प्रवेश त्या ठिकाणी MA साठी घेतात. ओके नाही? बाबासाहेब तिथे MA साठी प्रवेश घेतात, बाबासाहेब तिथे PhD साठी प्रवेश घेतात. इथे बाबासाहेबांनी कोणी ओळखीचं नाही, तरी देखील बाबासाहेब बरोबर आहे तो विश्वास आहे. त्या विश्वासानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ठिकाणी BA साठी MA साठी प्रवेश घेतात. आणि तिथे प्रवेश घेत असताना बाबासाहेबांनी प्रवेश तर घेतलेला आहे. मग बाबासाहेब तिथे MA साठी काय तिथे आपला प्रबंध निवडतात? तर एनिशियन इंडियन कॉमर्स, प्राचीन भारतीय व्यापार. बाबासाहेब USA मध्ये गेलेले आहेत, म्हणजे अमेरिकेमध्ये गेलेले आहेत. पण बाबासाहेबांचं जे नातं आहे भारत देशाबरोबर जे नातं आहे, जर मी अस्पृश्य होतो, इथल्या लोकांनी लाथडलं होतं, तरी देखील बाबासाहेबांचे जे विषय आहेत ते लक्षात घ्या. म्हणजे प्राचीन भारतीय व्यापार, इथला जो भारतीय व्यापार आहे, जो इंग्रजांनी या देशामध्ये जो व्यापार चालवलाय, ती लोकांची जी इथली जी व्यवस्था आहे, ही लोकांना लुटण्याची ती व्यवस्था आहे, ती व्यवस्थेवरती बाबासाहेब आपला MA करतात, है ना? कुठला विषय घेतात बाबासाहेब? तर प्राचीन भारतीय व्यापार, एनिशियन इंडियन कॉमर्स हा विषय घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA करतात. आणि PhD साठी देखील बाबासाहेबांनी कोणता विषय निवडलेला आहे?
हे त्यांनी थिसिस कुठला निवडलेला आहे तर ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची भूतक्रांती, रेव्होल्युशन ऑफ प्रोफेशनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. बाबासाहेबांचे विषय बघा काय, शेवटी भारत हा येतोय. बाबासाहेब अमेरिकेमध्ये गेलेले आहे, पण बाबासाहेबांचं भारताविषयीचं प्रेम कमी झालेलं आहे का? तिथल्या भारतातल्या देशांच्या ज्या व्यथा आहेत, इथल्या लोकांच्या ज्या व्यथा आहेत, तर इथे ब्रिटिशची लोक आलेली होती, ते इथे व्यापार करण्यासाठी आलेली होती, बरोबर ना? जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल आणि ते आपल्या देशामध्ये कसे घेऊन जातील, हाच प्रयत्न तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांचा होता, तिथल्या ईस्ट इंडिया कंपनीचा होता. म्हणून बाबासाहेबांनी हे दोन्ही जे प्राधान्य निवडलेलं आहे, तिसच निवडलेलं आहे, हे इथली जी व्यवस्था आहे, इथली व्यापाराची व्यवस्था आहे, तिथल्या भारतातल्या लोकांना लुटण्याची व्यवस्था आहे, याच्यावरती बाबासाहेबांनी पीएचडी केलेली आहे. म्हणून बाबासाहेबांना पीएचडी पुन्हा लिहायला सांगतात, कारण ब्रिटिशांच्या या व्यवस्थेवरती बाबासाहेबांनी त्यांचा थिसिस म्हणजे प्रबंध पूर्ण केलेला आहे. म्हणून बाबासाहेबांना ते लोक पीएचडीची पदवी देण्याकरता डिले करतात. तुम्हाला तर माहितच आहे, बाबासाहेब त्यांची 1917 मध्ये ते पीएचडी करतात, पण बाबासाहेबांना कधी देतात? 1923 ला पीएचडी देतात ते. पण त्याच्यावर तुम्ही डॉक्टरेट लावू शकता सांगतात, तुमच्या समोर तुम्ही डॉक्टर लावू शकता, परंतु तुमचा प्रबंध तुम्हाला बदलावा लागेल, हे तिथे कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून बाबासाहेब सांगतात. बरं, बाबासाहेब कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना तिथे ते एम ए करतात, तिथे ते पीएचडी करतात, परंतु हे 3 वर्षाच्या कालखंडामध्ये बाबासाहेब तिथे पूर्ण पीएचडी पूर्ण करतात, तिथे आपलं एमबीए पूर्ण करतात आणि पुढच्या शिक्षणासाठी तिथून जर्मनीमध्ये जातात. किती लोकांना माहिती? इथे कोणाला सॉरी चुकलं माझं, बाबासाहेब इंग्लंडमध्ये जातात, हे किती लोकांना माहिती? की कोलंबियामधून म्हणजे अमेरिकेमधून ते तिथूनच इंग्लंडमध्ये होतात, हे खरंच लोकांना माहित नाही. आणि तिथून पत्र व्यवहार करतात सयाजीराव गायकवाडांना की मला अजून शिष्यवृत्ती वाढवून द्यावी 3 वर्षासाठी, तर मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. म्हणून ते इंग्लंडमध्ये जातात आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तिथे एमएससी साठी आणि डीएससी साठी प्रवेश घेतात. हे कोणालाच माहित नाही आपल्याला, परंतु शिष्यवृत्ती 1च वर्षाने वाढवून मिळते आणि बाबासाहेब तिथे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तिथे प्रवेश घेतात आणि पुन्हा न्यूयॉर्क मध्ये येतात आणि तिथून पुन्हा बाबासाहेब आंबेडकर पुन्हा भारत देशामध्ये येतात. हे कोणालाच माहित नाही. पण तिथे येत असताना बाबासाहेब स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना सांगतात की तुम्ही घेतलेले जे ऍडमिशन आहे, डीएससी साठी घेतलेले ऍडमिशन आहे, बीएससी साठी घेतलेले ऍडमिशन आहे, तुम्ही कुठल्याही 4 वर्ष पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता. हे आपल्याला माहितीच नाही, पण वाचतो आणि कन्फ्युज होतो. आपण आपलं कन्फ्युजन आपण माणूस कन्फ्युजन तो होणारच आहे. पण बाबासाहेबांचं बघा किती बाबासाहेब लंडन मध्ये इंग्लंड मध्ये माझं कोण ओळखीचं आहे का, कसं जाऊ मी तिथे? बाबासाहेब तो विचार करत नाही. तर बाबासाहेब एकच ध्येय आणि धोरण आहे की मला शिकलं पाहिजे, मला डिग्र्या घेतल्या पाहिजे, मला पदव्या घेतल्या पाहिजे आणि भारतातल्या माझ्या अस्पृश्यांना हा न्याय दिला पाहिजे. त्या परदेशितांना, इथल्या अस्पृश्यांना, इथल्या स्पृश्यांना मला न्याय द्यायचा असेल तर मला शिकलंच पाहिजे, मला शिकलंच पाहिजे. आणि बाबासाहेब आपली एम ए आणि पीएचडी करून पुन्हा न्यूयॉर्क मधून अमेरिकेमधून बाबासाहेब आंबेडकर हे भीमराव आंबेडकर पुन्हा भारतामध्ये येतात. आणि भारतामध्ये आल्यानंतर पुन्हा काय करायचं काही जरा लक्ष ठेवा. 17 धर्म वेळ 18-20 ना, आता तो वाजलेला विषय थोडासा आहे, 10 मिनिटं जास्त सांगते ना. बाबासाहेब पुन्हा भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये आले पीएचडी मिळालेला माणूस असं गाड्यातून फिरतात ना, समोर पीएचडी झालेले डॉक्टरेट म्हणून मिळवतात. पण बाबासाहेब भारतामध्ये येतात तरी पण इथली व्यवस्था बाबासाहेबांना स्वीकारत नाही. इथली व्यवस्था बाबासाहेबांना इथली व्यवस्था स्वीकारत नाही. बाबासाहेब नोकरीसाठी निवडणूक येतात. बाबासाहेब दावत कॉलेजमध्ये तिथे काम करतात, प्रोफेसर म्हणून काम करायचं. तुम्हाला माहिती आहे दावत कॉलेजमध्ये बाबासाहेब 1 वर्ष शिकवतात. तिथे बाबासाहेबांना किती पगार मिळतो? 100 रुपये पगार मिळतो. ते पुरत नाही. म्हणून बाबासाहेब 2 शिकवण्या घेतात, 2 500 मुलांच्या शिकवण्या घेतात, 50-50 रुपये मिळतात. तिथे देखील बाबासाहेबांना काय मिळत नाही. मग बाबासाहेब पुन्हा विचार करतात आम्ही काय करावं.
बाबासाहेब शेअर्स अँड स्टॉक ऍडवायझर्स म्हणून कंपनी करतात, दलाल स्ट्रीट वरती कोर्टच्या बाजूला. आणि बाबासाहेब हे उच्च शिक्षित आहेत, लोक गुजरात लोक तिथे येतात, ऍडवाइस घेतात. पण ज्या दिवशी बाबा त्यांना समजतो की हा बाबा हे जे कंपनीचे मालक आहे, समज स्टॉक अँड शेअर्स ऍडवायझर नावाची कंपनी करतात, त्या कंपनीचा जो मालक आहे तो महार आहे समजल्यानंतर बाबासाहेबांच्याकडे येणारी लोक बंद होतात आणि बाबासाहेबांची ती कंपनी बंद करते. हे तुम्हाला माहिती आहे का? आहे का नाही? बरोबर ना? म्हणजे एक नियम झालेल्या माणसाकडे लोक येत नाही, ऍडव्हान्स द्यायचं बंद करतात, कारण त्यांची फक्त जात दिसते, पण जातीच्या पाठीमागे लिहिलेली त्यांची विद्वत्ता दिसते. विद्वत्ता दिसते ना लोकांना, तर विद्वत्ता त्यांना दिसत नाही, फक्त त्यांना जात दिसते. बरोबर ना? बाबासाहेब अधिक प्रश्न परिश्रम करतात. मग बाबासाहेब पुन्हा कुठे जातात? पुन्हा बडोदा संस्थानामध्ये जातात. बडोदा संस्थानामध्ये गेल्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा तीच परिस्थिती, अस्पृश्यता तिथे येते त्यांची. त्यांच्या पुजलेलीच आहे, म्हणजे पूर्वीची सर्टिफिकेट आताच नाही म्हणत, त्यांच्या सर्टिफिकेट पुजलेलीच आहे. कळलं की नाही? तर बाबासाहेबांना पुन्हा अस्पृश्यता आड येते आणि बाबासाहेब तिथे नाव बदलून राहतात. एक पारशी धर्मशाळेमध्ये बाबासाहेब राहतात. तिथले लोकांना कळतं की अस्पृश्य माणूस आहे, म्हणून बाबासाहेबांचे रात्री त्या ठिकाणी सामान बाहेर फेकल्या जातं. आणि बाबासाहेबांना प्रश्न पडतो की मी आता कुठे जाऊ? बाबासाहेबांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. कुठे जायचं, काय करायचं, हे प्रश्न बाबासाहेबांच्या मनात निर्माण करतात. बाबासाहेब एका बगीच्यामध्ये जातात आणि तिथे एका झाडाखाली बसतात आणि तिथे बाबासाहेब निश्चय करतात की व्यवस्था मला बदलायची आहे. बाबासाहेब रात्र काढतात. सकाळी बाबासाहेबांना ताण मिळतं की त्यांचे सावत्राई आजारी आहे. बाबासाहेब तिथून बडोदा सोडतात आणि मुंबईमध्ये येतात. पण बाबासाहेब बडोदा सोडण्याच्या अगोदर त्या झाडाखाली बसून एक संकल्प करतात की मी मुंबईमध्ये गेल्यानंतर निश्चितच ती व्यवस्था बदलेल. आणि तो संकल्प करतात. म्हणून बाबासाहेब ज्या बगीच्यामध्ये बसतात त्या बगीच्याचा नाव आहे सयाजी बगीचा. आणि बाबासाहेब ज्या झाडाखाली बसतात त्याला म्हणतात संकल्प भूमी. आपल्याला चैत्यभूमी माहित आहे, दीक्षाभूमी माहित आहे, पण आज तुम्ही जाणून घ्या की बाबासाहेब जिथे संकल्प करतात ती बडोद्याची संकल्पभूमी. त्या भूमीला देखील कधीतरी तुम्ही जाऊन तिकडे भेट द्या, है ना? आणि संकल्प करा की माझं आयुष्य मी बोध आणि धम्मासाठी वाहून घेईल. जसं ताईने आपल्याला बघायचा संकल्प करायला लावला, तसा हा देखील एक संकल्प आपण करायला पाहिजे. बाबासाहेबांनी पुन्हा आपली सावत्राई आजारी आहे म्हणून ते बडोदा सोडून पुन्हा मुंबईमध्ये येतात. आणि पुन्हा बाबासाहेबांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आता मी काय करायचं. मग बाबासाहेब पुन्हा सिग्नल कॉलेजमध्ये नोकरी करतात. सिग्नल कॉलेजमध्ये त्यांना 450 रुपये पगार मिळतो. बाबा 100 रुपये आपल्या पत्नीला देतात, म्हणजे रमाईला देतात. आणि बाकीचे पैसे आपल्या पुढच्या शिक्षणासाठी जमा करून ठेवतात. असं करत करत सिग्नल कॉलेजमध्ये ते 2 वर्ष नोकरी करतात. आणि 2 वर्ष नोकरी करत असताना फक्त बाबासाहेब नोकरी करत नाही, तर बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे ना, परिषद झालेली नागपूरमध्ये परिषद घेतली, माहिती आहे बरोबर ना? त्याच्या अगोदर कुठे घेतली बाबासाहेबांनी परिषद? कोल्हापूरमध्ये घेतली परिषद. त्या परिषदेमध्ये कोण येतात? त्या परिषदेमध्ये सयाजीराव गायकवाड येतात, बरोबर ना? त्या सयाजीराव गायकवाड येतात. तिथे सयाजीराव गायकवाड तिथे थोडस सॉरी चुकलं माझं. बाबासाहेब ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षणाबरोबर धर्माचा प्रचार आणि प्रसाराच्या आवडीने बाबासाहेब समाजासाठी काम करायची सुरुवात करतात. आणि हे करत असताना ते पहिल्यांदा परिषद घ्यायची ठरवतात, अस्पृश्यांची परिषद घेतात. आणि त्या अस्पृश्याची परिषद घेत असताना त्या ठिकाणी विनय इनामदार तुम्हाला माहित आहे, सिद्धनाथांचे 12वे वंशज, त्यांचेच 11वे वंशज हे दादा इनामदार. सिद्धनाथ महाराज तुम्हाला माहित आहे? नाही माहित? नाही माहित आहे? भीमा कोरेगाव जे सिद्धनाथ महाराज त्यांचे 12वे वंशज म्हणजे दादा इनामदार, दादासाहेब इनामदार त्यांचे 11वे वंशज. ते बाबासाहेबांना भेटतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अस्पृश्यतेसाठी काम करायचं आहे. लक्षात आलं गेलं? त्या ठिकाणी तिथे बाबासाहेबांना कोण भेटतात? शाहू महाराज भेटतात आणि त्यांना म्हणतात की तुम्हाला अस्पृश्यतेसाठी काम करायचं आहे. आणि ती धम्म परिषद कोल्हापूरमध्ये धम्म परिषद होते, त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोण असतात? तिथे अध्यक्ष असतात. शाहू महाराज हे तिथले प्रमुख अतिथी असतात आणि दादासाहेब इनामदार हे तिथले
तिथे स्वागत अध्यक्ष असतात आणि अशा पद्धतीने तिथे पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्राला एकत्रित करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर करतात, शाहू महाराज करतात. आणि शाहू महाराजांचं तिथलं वाक्य आहे की तुम्हाला तुमचा नेता मिळालेला आहे आणि तो तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते म्हणतात, बरोबर ना. तुम्हाला अस्पृश्यानं तुम्हाला नेता मिळालेला आहे आणि माझी मनोकामना सांगते की हा बाबासाहेब आंबेडकर हे तुमचं या अखंड भारताचं भलं केल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना. त्याच्यानंतर बाबासाहेब दुसरी परिषद घेतात, महापरिषद घेतात, ती नागपूरमध्ये घेतात. आणि त्याचबरोबर शिक्षण घेत असताना बाबासाहेब त्यावेळेस साऊथ ब्युरो कमिशन आलेलं असतं. त्या साऊथ ब्युरो कमिशनला बाबासाहेब सामोरे जातात. तिथल्या गव्हर्नरला बाबासाहेब भेटतात आणि गव्हर्नरला भेटून सांगतात की मला साऊथ ब्युरो कमिशन समोर आम्हाला मतदानाचे अधिकार मिळाले पाहिजे, आम्हाला राजकीय अधिकार मिळाले पाहिजे, आम्हाला सामाजिक अधिकार मिळाले पाहिजे. म्हणून बाबासाहेब सिनियर कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काम करत असतात. गव्हर्नर हो म्हणतो, पण त्यावेळेस महर्षी विठ्ठल शिंदे मी अस्पृश्यांचा नेता म्हणून सांगत असतात, बरोबर ना. मी अस्पृश्यांचा नेता आहे, पण बाबासाहेब म्हणतात खरा अस्पृश्यांचा नेता मी आहे, कारण मी त्या समाजामध्ये जन्मलेलो आहे आणि त्यांचं दुःख माझ्याशिवाय दुसरा कोणी समजू शकणार नाही. म्हणून खऱ्या अस्पृश्यांचा नेता मी आहे आणि मला सावंत ब्युरो कमिशन समोर जाऊ द्या आणि आमच्या अस्पृश्यांच्या व्यथा मांडू द्या आणि आम्हाला राजकीय अधिकाराबरोबर आम्हाला सामाजिक अधिकार देखील मिळाले पाहिजे. म्हणून पहिल्यांदा साऊथ ब्युरो कमिशन समोर बाबासाहेब विद्यार्थी देशामध्ये पहिल्यांदा तिकडे साऊथ ब्युरो कमिशन समोर साक्ष म्हणतात आणि आपल्याला मतदानाचा अधिकार मांडतात. सामाजिक अधिकार मांडण्याचा बाबासाहेबांचा तो पहिला प्रयत्न आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण बाबासाहेब शिक्षण देत असताना तिथे साऊथ ब्युरो कमिशन समोर तिथे आपली साक्ष देतात, तिथे आपल्याला मतदानाचा अधिकार मानतात, राजकीय अधिकार मानतात, सामाजिक अधिकार मागतात. आणि हे करत असताना बाबासाहेब हे सगळं केल्यानंतर बाबासाहेबांच्या मनामध्ये परत प्रश्न निर्माण होतो की व्यवस्था बदलायची असेल तर पुन्हा आपल्याला शिकलंच पाहिजे, पुन्हा आपल्याला शिकलंच पाहिजे. आणि अशामध्ये बाबासाहेब मुखनायक करतात. 1920 ला बाबासाहेब मुखनायक करतात, कारण आपल्या अस्पृश्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पोहोचवण्यासाठी मुखनायक करतात. त्या मुखनायकसाठी देखील राजेश्री शाहू महाराज त्यांना 1500 रुपयाची मदत करतात आणि मुखनायक मोठ्या लोकांचा नायक म्हणून बाबासाहेब आमच्या समोर येतात, मुख्यांना वाचा देतात, तुम्हाला मला बोलतं करतात. ती मुखनायक पासून बाबासाहेबांनी सुरुवात केलेली आहे. बाबासाहेबांच्या मनामध्ये पुन्हा एकदा प्रश्न पडतो की आपल्याला पुन्हा एकदा शिकलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. तर बाबासाहेब इंग्लंड मधला प्रवास हा अर्धवट सोडून आलेला आहे, शिक्षणाचा प्रवास अर्धवट सोडून आलेला आहे. बाबासाहेब पुन्हा पैसे जमा करून आपल्या स्वखर्चाने आणि आपले शाहू महाराज आहेत ते त्यांना पैसे देतात, 1500 रुपये देतात आणि सांगतात तुम्ही बाहेर गावी जा आणि शिका. आणि बाबासाहेबांनी आपल्या उत्पन्नामध्ये जमा केलेले पैसे असं करून बाबासाहेब पुन्हा इंग्लंडमध्ये बाबासाहेबांचं स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांचं जाऊन तिथे शिक्षण घेतात. आणि शिक्षण घेत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी परिस्थिती बाबासून घेतलेली आहे ती परिस्थिती खरं इंग्लंडमध्ये घेतलेली आहे. कारण त्या ठिकाणी तिथे केळुस्कर गुरुजीही मदत करायला नसतात, रामजी बाबाही तिथे मदत करायला नसतात, तिथे कोणी मदत करायला नसतो आणि स्वतःच्या खर्चावरती बाबासाहेब इंग्लंडमध्ये जातात, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तिथे प्रवेश घेतात. आणि प्रवेश देत असताना आपल्याला मिळालेला जो आलेला पैसा आहे त्या पैशावरच आपल्याला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षण पूर्ण करायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये इथे रमाईवर देखील फार प्रसंग झालेला आहे. रमाईला देखील आधार नाहीये. रमाई सेडी थापते, रमाई धुणी भांडी करते, रमाई लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी करते, शेणी थापते, गौरी थापते, है ना, लाकडाच्या मुळी विकते. अशा परिस्थितीमध्ये रमाई इकडे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. बाबासाहेबांना पत्र लिहिते की बाबासाहेब मला थोडेसे पैसे पाठवा, आम्ही तिथे भुकेने व्याकुळ झालेले आहेत, आपली मुलं भुकेने व्याकुळ झालेली आहेत. बाबासाहेब म्हणतात की माझी परिस्थिती ती काही वेगळी नाहीये रमा, माझी देखील परिस्थिती तीच आहे, माझ्यावर देखील तेच घेतलेलं आहे, माझ्या मनात असून देखील मी तुला पैसे पाठवू शकत नाही. त्याने मी देखील उपाशी राहून शिकत आहे, शिक्षण घेत आहे. तर जर मी शिकलो तर आपल्या अस्पृश्यांची आपण आपली परिस्थिती बदलू शकतो ना.
म्हणून मी देखील एक पाव ठेवून इथे 21 तास शिक्षण घेत आहे. म्हणून 9 वर्षाचा जो शिक्षणाचा प्रवास आहे डीएससीचा आणि एमएससीचा बाबासाहेब 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि तो विश्व विक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आहे. रमाईची इकडे अवस्था आहे, बाबासाहेबांच्या तिकडे इंग्लंडमध्ये अवस्था आहे. बाबासाहेब एका पावाच्या तुकड्यावरती दिवस घालवत आहे, 21 तास अभ्यास करत आहेत. कारण मला अस्पृश्य काळातली मला इथल्या व्यवस्थेबरोबर ही व्यवस्था बदलायची आहे. एक ध्येय आणि धोरण आहे. बाबासाहेबांनी शिक्षण घेता घेता आपली मुलं गमावलेली आहेत, बरोबर ना. पण तर असंख्य मुलांना मला जगवायचं आहे, त्यांना शिकवायचं आहे. आपली मुलं गेलं तरी चालतील, तर असंख्य मुलांना आपल्याला शिकवायचंय, त्यांना जगवायचंय. त्यासाठी मला शिकावंच लागेल आणि मला शिक्षण घ्यावंच लागेल. म्हणून रमा तू तुझं बघ, कुटुंबाचं बघ, मला शिक्षण इथे घेतलंच पाहिजे असे पत्र बाबासाहेब रमाला लिहितात. आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब इंग्लंड स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेत असतात. आणि बाबासाहेब आपला एमएस डीएससी तिथे पूर्ण करतात, बरोबर की नाही. आणि ग्रेज इन मध्ये बाबासाहेब इंग्लंड मध्ये तिथे एक परीक्षा देतात. ग्रेज इन मध्ये बॅरिस्टर लॉ साठी देखील बाबासाहेब तिथे लॉचं शिक्षण घेतात. आणि बाबासाहेब बॅरिस्टर होतात. असं बॅरिस्टर म्हणजे काय हो, इथले वकील आणि तिथले बॅरिस्टर का. बॅरिस्टर म्हणजे ताई, बॅरिस्टर म्हणजे तिथली पदवी आहे. आणि तिथली पदवी म्हणजे तुम्ही विलायतीमध्ये, तिथे अमेरिकेमध्ये राहून इंग्लंडमध्ये जाऊन तुम्ही वकालत करू शकता. तिथे शिक्षण घेतल्यानंतर, तिथे बॅरिस्टर मिळाल्यानंतर तुम्ही तिथल्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकता. त्याला बॅरिस्टर म्हणतात, है ना. बॅरिस्टर जिना होते आणि बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर होते, है ना. तिथे त्यांनी जाऊन ग्रेज इन मध्ये बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आपले तिथे ऍडव्होकेट होतात, म्हणजे तिथे बॅरिस्टर होतात. बॅरिस्टर आणि ऍडव्होकेट मधला फरक तुम्हाला समजला. बाबासाहेब भारतामध्ये देखील आपली वकिली करू शकतात आणि बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून परदेशात देखील आपली वकिली करू शकतात. तिथे ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतात आणि बाबासाहेब आपलं तिथे शिक्षण पूर्ण करतात. डीएससी करतात, है ना, एमएससी करतात, है ना. 8 वर्षाचं शिक्षण बाबासाहेब 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण करतात. हा विश्व विक्रम आज देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती आहे. म्हणून आपण म्हणतो सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेब आंबेडकर कोण आहे, सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे. तर बाबासाहेबांनी आपला अभ्यासक्रम हा 2 वर्ष 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि बाबासाहेब अभ्यासक्रम पूर्ण करून थांबत नाहीत, तर तिथून ते जर्मनीला जातात. बाबासाहेब जर्मनीला जातात आणि तिथे बॉन विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतात. आणि बाबासाहेबांनी जर्मन भाषेमध्ये त्यांना तिथे देखील अर्थशास्त्रामध्ये पीएचडी करायची असते. तिथे बाबासाहेब फ्रेंच आणि जर्मनी भाषा शिकतात. पण बाबासाहेबांचे पैसे समजतात आणि बाबासाहेबांना जर्मनीमधून पुन्हा इंग्लंडमध्ये यावं लागतं, लंडन मध्ये यावं लागतं. बाबासाहेब आपली बीएससी आणि एमएससी ची पदवी कुठून पूर्ण करतात, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये. या भारत देशामध्ये बाबासाहेब एक पहिली व्यक्ती आहेत की त्यांनी दोन आयुष्यामध्ये 2 डॉक्टरेट मिळवलेले आहेत. डीएससी म्हणजे डॉक्टरेट आहे. तर प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली बीएससी करतात. रुपयाचा प्रश्न आहे ना, त्यांच्या संकल्पनेवरच खऱ्या अर्थाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चालते, भारताची अर्थव्यवस्था आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनांमध्ये आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चालते आहे. बाबासाहेबांना केवढा मोठा बाबासाहेब आंबेडकरांचा हा म्हणजे 22 पदव्यांचा जो प्रवास आहे तो फार मोठा प्रवास आहे. तो प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा थोड्या अर्थाने प्रयत्न केलेला आहे. आणि हा प्रयत्न करत असताना आपण देखील सगळ्यांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे. आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, शिक्षित करायला पाहिजे. हा एकच मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एकच सल्ला देईन किंवा मी माझं मनोगत व्यक्त करायला सांगेन. आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबातल्या मुलांना, आपल्या कुटुंबातल्या लोकांना, आपल्या नात्यातल्या लोकांना आपण शिक्षण त्या संदर्भामध्ये सल्ले द्यायला पाहिजे. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैसे नसताना, बरोबर ना, पद नसताना, प्रतिष्ठा नसताना बाबासाहेबांच्याकडे पद आणि ती प्रतिष्ठा आलेली आहे. ती कशातून आलेली आहे तर शिक्षणातून आलेली आहे. म्हणून शिक्षणाचे हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, बरोबर की नाही.
बरोबर. म्हणून आपण सगळ्यांनी हे दूध प्यायला पाहिजे आणि आपण आपल्या समाजाला जेवढं पुढे घेऊन जाता येईल तेवढं पुढे घेऊन गेलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपले MSc करताना भारतीय अर्थव्यवस्थेत प्रांतीय विकेंद्रीकरण हा विषय घेऊन शेवटी भारत बघ काही लक्षात आलं. बाबासाहेबांचा प्रत्येक विषय मग तो MA चा आहे बरोबर ना, तो PhD चा आहे, तो MSc चा आहे किंवा तो DSc चा आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये भारत आलेले आहे. बाबासाहेब भारताला कधी विसरले नाही. बाबासाहेब भारताला विसरले असते तर बाबासाहेबांना तिकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असते आणि या भारत देशातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून बाबासाहेब झाले असते की नाही. पण बाबासाहेबांना प्रत्येक गोष्टीमध्ये भारत दिसत होता. बाबासाहेबांचा जो केंद्र मुद्दा होता तो बुद्धांची भूमी म्हणजे भारत. बाबासाहेबांचं केंद्र बुद्धी. तर बाबासाहेबांना 10वी पास झाल्यानंतर कोर्स करून त्यांनी बुद्धा चरित्र दिलं. बुद्ध हे कुठल्या आहेत? भारत भूमीतले आहेत. म्हणून बाबासाहेबांचा केंद्र बिंदू काय राहिलेला आहे? भारत देशच राहिलेला आहे. कारण ती बुद्धाची भूमी आहे. त्या बुद्धाच्या भूमीमध्ये येऊन बुद्धा त्यांना धम्मचक्र प्रवर्तन करायचं होतं. लक्षात आलं नाही. वर्षावासाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांना काय करायचं होतं? धम्मचक्र प्रवर्तन करायचं होतं. म्हणून त्यांना पुन्हा ह्या भारत भूमीत यायचं होतं. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांना भारत भूमीमध्ये यायचं होतं. प्रोव्हिशनल सेंट्रलायझेशन ऑफ इंडियन फायनान्स हे बाबासाहेबांनी 1921 मध्ये केलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण याच्यावरती बाबासाहेब काय करतात? MSc करतात है ना. आणि बाबासाहेब DSc साठी म्हणजे बाबासाहेब पुन्हा डॉक्टरेट घेतात BSc मधून तर प्रॉब्लेम ऑफ रुपी मधून. लक्षात रुपयाचा प्रश्नावरती करतात. म्हणजे बाबासाहेब इथेच थांबलेले नाहीत तर बाबासाहेबांना किती पदव्या मिळाल्या? एकूण 32 पदव्या मिळालेल्या आहेत. कळलं. त्याच्यामध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीने दिलेली जी पदवी आहे ती पदवी एक सोडली तर आणि दुसरी कोलंबिया युनिव्हर्सिटीने दिलेली पदवी या 2 पदव्या ज्या आहेत त्या बाबासाहेबांना दिलेल्या आहेत. बरोबर. आणि बाकीच्या ज्या पदव्या आहेत 30 पदव्या त्या बाबासाहेबांनी स्वतःच्या मेहनतीने घेतलेल्या पदव्या आहेत. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. उस्मानिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना कोणती पदवी दिली? कोणी सांगू शकता का? सांगू शकता? दिले ना तर नाही दिली. उस्मानिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांचा मान सन्मान केलेला आहे. कळलं का नाही? मान सन्मान केलेला आहे. बाबासाहेबांचा मान सन्मान केलेला आणि त्यांना ती पदवी दिलेली आहे. आणि कुठली? द डॉक्टर ऑफ लिटरेचर DLD पदवी दिलेली आहे. डॉक्टर ऑफ लिटरेचर ही उस्मानिया युनिव्हर्सिटीची दिलेली पदवी आहे. बाबासाहेबांचा मान सन्मान केलेला आहे. 1952 मध्ये बाबासाहेबांचा मान सन्मान केला. उस्मानिया युनिव्हर्सिटीने लक्षात घ्या. DLD ही पदवी दिलेली आहे. आणि ज्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकले विद्यापीठामध्ये शिकले त्या देखील युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना 12 जानेवारी 1953 मध्ये बाबासाहेबांना त्यांनी देखील डॉक्टरेट ही दिलेली पदवी दिलेली आहे. बाबासाहेबांना डॉक्टरेट ही पदवी दिलेली आहे. लक्षात घ्या. म्हणजे बाबासाहेबांचा केवढा मोठा मान सन्मान या सगळ्या कोलंबिया युनिव्हर्सिटीने केला. युनिव्हर्सिटी केलेला आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर ना. मग आपण हे सगळं करत असताना आपण शिकलं पाहिजे, शिक्षित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि विचारांनी संघर्ष करायला पाहिजे की नाही? करूया का आपण आता? विचारांनी संघर्ष करायचा आहे तर वर्षाच्या निमित्ताने आपल्याला हा जो संघर्ष करायचा आहे तो आपल्याला विचारांनी संघर्ष करायचा आहे. आणि विचारांनी संघर्ष करत असताना आषाढ पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेच्या मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि पंचवर्ष भिक्खूंचा प्रथम धम्म संदेश हा गौतम बुद्धाने दिलेला आहे. आणि वर्षाच्या निमित्ताने आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेबांनी आर्टिकल 5 मध्ये आपल्याला नागरिक तत्व दिलेलं आहे आणि 14 आर्टिकल मध्ये आपल्याला कायद्यापुढे समानता दिलेली आहे. बाबासाहेबांना नतमस्तक करताना त्यांच्या विचारांना नतमस्तक होत असताना मला काही गोष्टी एकच शेवटी जाता मी सांगेन तुम्हाला की जगातल्या प्रत्येक झाडाला माहित आहे की माझा सूर्य कुठे आहे आणि भारताच्या प्रत्येक बौद्धाला माहित आहे की माझा गुरु कोण आहे. आपला गुरु म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून एक कवी म्हणतो की दौलत किसी को मिली वो धनवान बन गया, ताकत किसको मिली वो बलवान बन गया. मैं तो खुशनसीब हूँ कि मुझे बाबा साहेब आंबेडकर के विचार मिले. मैं तो विचारों से बलवान हो गया. तू जन्मलास आणि मी माणूस झालो. तू संविधान दिलंस आणि मी स्वतंत्र झालो.
तू बुद्ध दिलास आणि मी शुद्ध झालो, तू दम दिलास आणि मी प्रबुद्ध झालो. खऱ्या अर्थाने आपण सगळे प्रबुद्ध झालो आहोत. सगळे आपण बाबासाहेब बुद्धाच्या विचाराने प्रबुद्ध झालो आहोत. पुन्हा एकदा वर्षाच्या निमित्ताने मी सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि तेच सांगतो, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.